चला आज थोडस उधारीवर बोलूया. तुम्ही सुद्धा असे दुकानदार आहात की ज्यांचा सुद्धा पैसा बराचसा उधारीमध्ये अडकलेला आहे. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघितलं पाहिजे की उधारी का होते. तर बघा, आपण ज्या वेळेला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करतो, तर त्यावेळेला आपल्याकडे जे कस्टमर्स येतात ते सगळे आपल्यासाठी अनोळखी असतात, नवीन असतात. पण जसे जसे ते कस्टमर्स रिपीट होतात, पुन्हा पुन्हा आपल्याकडे यायला लागतात, ते आपले रेग्युलर कस्टमर्स होतात आणि मग आपली त्यांच्याशी ओळख होते, ट्रस्ट पण बिल्ड होतो. आणि मग एखाद्या वेळेला सपोज जर त्यांचा काही प्रॉब्लेम असेल, कॅश इश्यू असेल, तर आपण मग उधारीसाठी तयारी होतो. मग आपण तयार का होतो? तर त्याच्या मागचं एक कारण असं आहे, की आपल्याला वाटतं की हे आपल्याला सोडून कुठे जात नाही किंवा मग आपल्याकडे रेग्युलर येतात आणि आपल्याला ही भीती पण असते, की हे जर आपल्याला सोडून दुसरीकडे गेले तर, हे कस्टमर तुटलं तर. सो कस्टमर टिकवून ठेवण्यासाठी आपण तो माल देऊन टाकतो. मग बघा, हा जो उधारीचा व्यवहार आहे, तो एकदा दोनदा व्यवस्थित चालतो, पण हळूहळू तो बिघडायला लागतो आणि मग हे कस्टमर काय करतात, तर आपले पैसे ठेवून आणि दुसरीकडे जातात आणि आपण जर त्यांना कॉल केला, तर मग आपल्याला असे डायलॉग ऐकायला मिळतात, की आम्ही कुठे पळून चाललोय का? आम्ही काही बुडवणार आहेत का? सो आपल्याला माहिती आहे, की ते काही आपले पैसे बुडवणार नाहीये. पण आपल्याला हे सुद्धा माहीत असतं, की जो आपण माल आणलेला असतो, तो जो माल आहे, तो एकतर आपण एखाद्या व्यापाऱ्याकडनं क्रेडिटवर उचललेला असतो किंवा एखाद्या बँकेकडनं आपण कर्ज घेतलेलं असतं आणि आपण त्याचं व्याज भरत बसतो आणि हे लोकं आपल्या पैशावर मजा मारतात. सो मग असं नाही की उधारी दिलीच नाही पाहिजे. उधारी हा व्यवसायाचा पार्टच आहे. थोडंफार चालणारच आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा काय हवी, तर डेडलाईन हवी, की 15 दिवस, 1 महिन्यामध्ये आपल्याला ते पैसे रिटर्न आले पाहिजे. असं नाही झालं तर मग आपलं जे मॅनेजमेंट आहे, ते पूर्णपणे बिघडून जातं. तर ही जी उधारी आहे ना, ही आपल्या व्यवसायाला लागलेली एक प्रकारची वाळवीच असते. तर मी तर ह्या मताची आहे, की एखाद्या वेळेला तुमच्याकडे जर कोणी उधारी मागितली, तर तुम्ही स्पष्ट नकार द्या. कारण की एखादी वस्तू देऊन, उधारी देऊन वाईट होण्यापेक्षा न देऊन वाईट झालेलं कधीही चांगलं. सो माझा जर एक्सपिरियन्स तुम्ही म्हणाल ना, तर माझ्या व्यवसायाला 6 वर्ष झालेली आहेत आणि माझ्याकडे उधारीचं प्रमाण म्हणजे उधारी नाहीच आहे. 99% जो माझा व्यवहार आहे, तो पूर्ण कॅशने होतो. एखादा टक्का उधारी असेलही, पण माझ्या ठरलेल्या वेळामध्ये मी ती वसूलच करते. सो याच्यावरती पर्याय कसा किंवा ही जी उधारी आहे, ही वसूल कशी करायची? तर त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण हा जो व्हिडिओ आहे खूप मोठा होऊन जाईल. सो तुम्हाला जर त्याच्यावरती उपाययोजना हव्या असतील, तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून मग पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक सो मच.